गडचिरोलीच्या चार्मोशीमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झालेली आहे। वादळी वाऱ्यामुळे फळ आणि बागांचं अतोनात नुकसान झालं। तुफान पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। पुढील 4 दिवस गडचिरोलीला अवकाळी पावसाचा इशारा आता देण्यात आला आहे। गडचिरोलीच्या चार्मोशीमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली। दृश्य आपण पाहतोय, वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। तुफान पावसामुळे त्या ठिकाणचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय। गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झालाय। गारपीट झाल्यानंतर गारांचा खच कशा प्रकारे त्या ठिकाणी साचला आहे त्याची दृश्य आपण पाहतोय। काही ठिकाणी इतरत्र सामान सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलं। हे दृश्य आपण पाहतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात गारा त्या ठिकाणी आता पाहायला मिळत आहेत। गडचिरोलीच्या चार्मोशीमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। गारांचा खच मोठ्या प्रमाणात साचलेला आहे आणि आता वीज पुरवठा सुद्धा या अवकाळी अशा पावसामुळे खंडित करण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत जोडले। आशिष, गडचिरोलीच्या चार्मोशीमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आणि त्यामुळे विशेषतः वीज पुरवठा सुद्धा सध्या खंडित आहे। साधारण किती काळापासून हा वीज पुरवठा खंडित आहे? कारण काल संध्याकाळी सुमारे 6च्या दरम्यान जे आहे ते अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। त्यामध्ये विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला होता। काही ठिकाणी काल संध्याकाळपासून जे आहे ते विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित आहे, तर काही ठिकाणी रात्रभर विद्युत जे आहे ते त्याची ये-जा सुरू होती। त्यामुळे याचा नागरिकांना एक प्रचंड नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागला आणि मुख्य म्हणजे अचानक आलेल्या गारपिटी आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। आंबा असेल, धान पीक असेल किंवा फळबाग असतील, भाजीपाला असेल, त्याला प्रचंड फटका बसलेला आहे। मुख्य म्हणजे पुढील 4 दिवस जे आहेत ते अजून हवामान विभागाने येलो अलर्ट घोषित केलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मध्ये एक चिंतेचे वातावरण दिसून येत आहे। मागील 2 दिवसापासून सतत येत असलेल्या या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांना याचा एक प्रचंड फटका बसला असल्याचे दिसून येत आहे। करण, नक्कीच नक्कीच आशिष, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।